प्रामुख्याने शिवसेना प्रमुखांचे विचार हे शिवतीर्थावरती दरवर्षी ऐकले जायचे आणि तीच कथा परंपरा एकनाथ शिंदेजी यांनी चालू ठेवलेली आहे। आणि त्याच पद्धतीने आता हा मेळावा आझाद मैदान विटी येथे होणार होता, आपल्याला सर्वांना माहिती आहे। परंतु पाऊस यावेळेला जास्त प्रमाणात झाला आहे, जास्त प्रमाणात 100%च्या वर पाऊस झालेला आहे, 125पर्यंत गेलेला आहे। आणि त्याच्यामुळे आपल्या राज्यातले 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्हे हे पाण्याखाली आलेले आहेत। आणि त्यामुळे तिकडचं जनजीवन शेतकरी हवालदिल झालेला आहे की आम्हाला काहीतरी मदत पाहिजे म्हणून। आणि राज्य शासन त्याकडे लक्ष देत आहे, पंचनामे होत आहेत, मदतही जाते। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपली मदत गेलेली आहे। मी देखील एक थोडीशी मदत एका तुमच्या ABP माझ्याच्या इथे आल्यानंतर मला कळल्यानंतर मी देखील थोडीशी मदत त्या ठिकाणी पाठवलेली आहे। आणि त्यामुळे एक माणुसकी ही शिवसेनेमध्ये असते आणि जेव्हा संकट येतं त्यावेळेला शिवसेना प्रथम त्या तिकडे धावत जाते। आणि तेच करून आज आम्ही कुठलंही हे न करता, आणि चिखल तुम्हाला माहिती आहे मैदानामध्ये म्हणजे शिवतीर्थ असेल किंवा आझाद मैदान असेल, कुठलंही मैदान असेल, आज चिखलानी भरलेलं आहे। आणि त्यामुळे एक चांगलं ठिकाण असावं आणि ही प्रथा परंपरा कंटिन्यू जावं। कारण विचारांचं सोनं म्हणजे वर्षभर आपण काय करायला पाहिजे ही जी गाईडलाईन असते पक्षप्रमुख ज्या पद्धतीने देतो त्या पद्धतीने आम्ही शिवसैनिक त्या पद्धतीने त्याचं मार्गस्थ करत असतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील उद्या होणार आहे। आणि हे झाल्यानंतर आम्हाला ज्या पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती त्यांना लागणाऱ्या वस्तू घेऊन, म्हणजे त्यांना चांगले कपडे लागतील, त्यांना भांडी लागतील, त्यांना शिक्षणासाठी काही वस्तू लागतील, त्यांचे घरं तुटलेली असतील तर पत्रे लागतील, सिमेंटचे पत्रे लागतील, रॉड लागतील, ते सर्व घेऊन आम्ही नक्कीच उद्याच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या बांधावरती जाणार आहोत। आणि आजची जी तयारी आहे ती उद्याच्या अनुषंगाने यामध्ये रिजनली येणार आहेत। फक्त मुंबई आणि ठाणे MMR रिजन या इथलेच फक्त आम्ही कार्यकर्ते इथे येणार आहे, शिवसैनिक येणार आहेत। त्यामुळे थोडक्यात जी परंपरा आहे ती ठेवून आपल्याला शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जाणं हे प्रामुख्याने माणुसकीच्या दृष्टीने आणि माझा शेतकरी विवंचनेत आहे त्याला दिलासा देणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे। हीच भूमिका घेऊन उद्याचा मेळावा तो होणार आहे। काय नेमकं कानमंत्र उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व कार्यकर्त्यांना पदवीकरण देणार आहे तर निवडणुकीच्या याच्यामध्ये पहिलं तर मला वाटतं की पहिलं शेतकऱ्यांना मदत देणं हे पहिलं ते सांगतील की तुम्ही सर्वांनी तिथे जा। राज्य शासन तर जात आहे, आम्ही सर्व जात आहोत, पण माझा शिवसैनिक माझे पदाधिकारी या ठिकाणी गेले पाहिजे हा पहिला ते सांगतील। त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन येतं आहे की ग्रामपंचायत असेल, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असतील, यांचं इलेक्शन येतं आहे, त्याच्याबद्दल सांगितलं जाईल। आणि आपण केलेली कामं ही लोकांपुढे असणं आणि आणखीन जी काही चांगली कामं करायची आहेत त्याला डायरेक्शन दिले जातील। त्याच्यावर प्रामुख्याने माननीय पंतप्रधानांनी आम्हाला सूचना केल्या होत्या की आपण खासदारांनी प्रत्येक तुमच्या एरियामध्ये विभागामध्ये म्हणजे कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तुम्ही जा। त्यामध्ये त्यांनी आपण जे 4 स्लॅब केले होते GSTच्या माध्यमातून 4 स्लॅब केले होते, 5%, 12%, 18% आणि 28%, तर ते शासनाने याचा रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू घेऊन एक कमी केलेले आहेत की 5 आणि 18%पर्यंत आणलेले आहेत। आणि त्याचा फायदा हा जनतेपर्यंत पोचला पाहिजे। त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी त्याबद्दल सांगितल्यानंतर आम्ही स्वतः जाऊन त्या दुकानदारांकडे जातोय प्रत्येक माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आणि त्यांना रिक्वेस्ट करतोय की ही GST आता कमी झालेली आहे त्याचा फायदा हा जनतेला मिळाला पाहिजे, तर त्यामध्ये तुम्ही सहकार्य करा असं आम्हाला सांगितल्या कारणाने आम्ही त्यांना जाऊन सांगतोच आहे। आणि प्लस गुच्छ देतोय की तुम्ही या जे काही सूचना तुम्हाला केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळाल्या आहे आणि 22 तारखेनंतर GST आता कमी झालेला आहे याचा फायदा आम जनतेला मिळाला पाहिजे, याच सूचना करण्यासाठी आम्ही त्या प्रत्येक दुकानदारांकडे जात आहोत। उद्या दादरमध्ये देखील दुसरा एक मेळावा होत आहे ठाकरे गटाचा आणि त्या मेळाव्यात कुठेतरी नवी युती होण्याची शक्यता आहे, आव्हान करू शकतो भविष्यात। प्रामुख्याने इलेक्शन आल्यानंतर युतीचं समीकरण होतं, युती होतात, काही युती करतात, काही तडजोडी करतात, हे सर्व जे आहे ते होणार आहे, ते प्रत्येक ठिकाणी होतं त्या पद्धतीने होईल। पण त्याचे परिणाम काही BMC निवडणुकीवर होणार आहेत? BMCचं पहिलं एक सांगतो, महानगरपालिकेचं इलेक्शन हे वार्ड वाईज असतं आणि त्यावेळेला जसं खासदारकीचं आमदारकीच्या वेळेला लिमिटेड लोक उभी राहतात, पण नगरसेवकाला मात्र त्या एरियातली अनेक लोक म्हणजे जाती निहाय देखील होतं आणि बाकीच्या दृष्टीने कोण चांगला कोण वाईट ह्या सर्व गोष्टी होतं। त्यामुळे अनेक उमेदवार असतात, ते समीकरण आत्ताच सांगता येणार नाही। ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्याच्यानंतर जे समीकरण होईल त्याच्यानंतरच ते सांगू शकता।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.